हॅलो मित्रांनो, आज आपण सकाळी सकाळी चाललो आहे शॉपवरती. सकाळी सकाळी आपण शॉपवरती जाऊन आपली सकाळची कामं करणार आहे. मित्रांनो, एक मोठा प्रॉब्लेमच झाला आहे आपला. मी 2 दिवस नव्हतो, काल आलो आहे. आज मी बघितलं की माझं व्यापार ॲपचं सबस्क्रिप्शनच संपलेलं आहे आणि ते दाखवतं आहे की रिन्युअल आलं आहे. त्याचं व्यापार ॲपचं सबस्क्रिप्शन संपल्यामुळं मला एक्सपायर झाल्यामुळे रिन्यू करावं लागणार आहे नवीन. आणि हे व्यापार ॲपचं सबस्क्रिप्शन खूप छान आहे. मी वर्षभर वापरतो व्यापार ॲपचं सबस्क्रिप्शन. एवढं छान आहे की खूप साऱ्या गोष्टी माझ्या एकदम थोडक्यात खूप ज्या गोष्टी माझा पसारा असायचा त्या गोष्टी मी खूप आता आटोक्यात आणल्यात त्या व्यापार ॲपमुळं. बऱ्याच गोष्टी मी बिलिंग म्हणा, बारकोड सिस्टीम म्हणा, सगळ्या गोष्टी आपण बारकोडवर आणल्यात. आधी पेपर वर्क होतं आणि आता बारकोडवर आपण आणलेत. त्याच्यामुळं बिलिंग पण आपण साधी बिलिंग होती, मी त्याच्यामध्ये डिजिटल बिलिंग करण्याचा प्रयत्न केला आहे. ऑनलाईन पण आपण बिलिंग पाठवतो. त्या व्यापार ॲपमधून ऑनलाईनसुद्धा बिलिंग जाते व्हॉट्सअपद्वारे. त्याच्यामुळं भरपूर व्यापार ॲपमुळं एकदम इझी झाले गोष्टी. आणि पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की व्यापार ॲपचं तुम्हाला व्यापार ॲपमुळं जी खरेदी तुम्ही करताय आणि जी विक्री करताय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या व्यापार ॲपमध्ये सेव्ह राहतात. तुम्ही आज जर पर्चेसिंग केली 1 लाखाची आणि तुम्ही डायरीमध्ये लिहिलीच नाही तुम्ही काय आणलं आहे, काय नाही आणलं, कुठल्या गोष्टी आणल्या आहेत, कितीला आणल्या आहेत. व्यापार ॲपमध्ये प्रॉपर 1 to 1 गोष्ट लिहिली जाते. तुम्ही काय आणलं आहे, काय विकलं आहे, कधी डेट पण असते, किती तारखेला विकलं आहे, काय गोष्टी, कोणता बिल जनरेट केलं आहे तर किती तारखेला केलं आहे, काय केलं आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या व्यापार ॲपमध्ये सगळं. प्लस अजून एक गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला परचेस एक्सपेन्सेस, ग्रो युअर बिझनेससाठी तुमचं कॅश अँड बँक रिपोर्ट्स ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अजून एक्स्ट्रा मिळतात, ज्या की तुम्हाला व्यापार ॲप वेगळं प्लॅटफॉर्मच देते की तुम्हाला बाकीच्याही गोष्टी तुम्हाला त्यात मेंटेन करता येतात. तुम्ही फक्त ॲप ओपन केलं की तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यापार ॲपमध्येच मिळणार आहेत. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तुम्ही जी ॲप आहे. माझं सबस्क्रिप्शन संपल्यामुळं मला सबस्क्रिप्शन परत रिन्यू करावं लागणार आहे आणि त्याशिवाय आपल्या काय व्यापार ॲप चालणारच नाही. आणि आपल्याला तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे, खूप दिवसापासून मला आलेलं नोटिफिकेशन की व्यापार ॲपचं सबस्क्रिप्शन संपणार आहे. आणि मी विचार केला की आपण भरूयात नंतर शेवटी सध्या. कारण की मला 1 वर्षाचं मी घेतलेलं सबस्क्रिप्शन आणि मला आता 3 वर्षाचं सबस्क्रिप्शन घ्यायचं होतं. कारण की म्हणलं आता 1 वर्षाचं घेऊन काय फायदा नाही, 3 वर्षाचं आपल्याला स्वस्तात भेटत होतं म्हणून मी 3 वर्षाचं घेणार होतो. डायलॉगची वगैरे बघून रात्रीचा रोज आहे. रात्री पहाटे उठावं लागत ना. हा, सकाळी झोपले असतील. संबाटा खतरनाकच काढले. म्हणे ना असं म्हणलं समाटा दिसणार नाही. बघा ही कशी नेमकं काय दाखवायचं होतं तुम्हाला?
आम्हाला ते shooting होतं. बघा ही कशी. हा? ते shooting. हे बघा. काय दाखवायचं काय होतं ह्याच्यात? Shooting पैसे कुठून आणलेले एवढे? कुठे टाका टाकलेला? ते मयुरीन ते फुटले नव्हती का हा? याच्यात? दुकड्या फुटल्या नव्हत्या का? मध्ये हो पैसे बघ किती टाकले जावे बाबा. काय नकली आणलेत का काय? हा? नकली दिसतात तिथं. काय तिथं दिसतंय की तिथं असली काय असली असली ते कुणाकडं? हे बघा इथे एक आहे. तुमच्यावर एक आहे. काय करायचं कॅमेराला? सांगतोय तो शेटला दिसाय नको का मग? डायरेक्ट बॅगेत भरून येतात. काय तरी सुद्धा हा तो ओपनच आहे ना सगळं. काय करणार मग? डायरेक्ट पिशवी तुला ठेवलं कसं बघून तर घ्यायला कस्टमर तिकडनं आणलं चायनीज. हा ते आपण गेलेलो दिवाळीत तिकडून आणलेलं एकाला तर मागून जोपर्यंत नाही का ते पिणार. माझे प्लाझो तुमचं दुकान बंद होतं त्या दिवशी. अशी गोरे पान मुलगी होती. अरे अच्छा मायला म्हणलो कसं बाबा किती भारी असून तो चोरी करायला लागला. कुठं पकडलं? दालच्याच्या पुढं जाऊन मग काय म्हणली? घाबरली पडूनच गेली. हातातच आली नाही. हातात आले असते तर मारलंच असतं मी. मग सोडून गेली का? ठेवून गेली का? फेकून दिली ती. हातात आली नाही. मग त्या दिवशी पण पप्पाने नाही का पकडलं ते इथं फेकून दिले टॉप. माझं कसं झालं मी एकटाच होतो आणि ते मुलगी होती माझ्यापाशी युटी होती. मी ते कोपऱ्याला कस्टमर करत होतो. तुम्ही नव्हते. मला हँगरचा आवाज आला. हँगरचा आवाज आला का मी म्हटलं हँगरचा आवाज वेगळंच आला. बघितलं का ते चायनीजच्या पुढे निघाले 3 जण बिना चप्पलचा तो त्यांच्या मागं पडलं. त्यांच्या मायच्या चिना म्हणलं हे कट करतो मी. धरलं काय ते लोक होय बाबा. नाही कट करतो मी. हे करा रे. त्यांना शिवाय देता येते उगाच. त्यांना धरलं हे केलं तर असंच करायला लागले. ते फेकून दिलं पण हातातच आले नाही. ते रोड क्रॉस केले त्यांनी. मला तू खाली नुसतं हातात आले असते जीव घेतला असतं मला. कुठं जाऊन गेला त्याच्यातलीच आहे आम्ही. भरपूर आहेत. मी तर आता उभंच नाहीच आपल्याकडे. ते एक कस्टमर नाही झालं ना तरी चालेल बाबा. पण उगाच एका मागं लक्ष द्यायचं 10 कस्टमर जाऊन द्यायचे ते काय कामच आहे. नाही शेटने मला तेच सांगितलेलं आहे. बिलकुल येऊन द्यायचं नाही. दोरीवाले आले ते कॅमेऱ्यामध्ये बघायचं. मला म्हणलं तुम्हाला मी काय सांगायला एवढं हाकलून द्याल तर. म्हणलं मी आहे ना हाकलून द्या म्हणलं त्याला. ठीक आहे माझा नाही बाबा. कोणते छिक्केवाले छिक्केवाले बघितलं छिक्केवाले नाही का? छक्केवाले छिक्के 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 ते वेगळे येतात. ते दोरी घेऊन येतात. दोऱ्यावाले ते दोऱ्यावाले बिले चोरी येऊ. पण त्यांच्यापेक्षा हीच लय वाढल्यात आता. ती तरी कधीतरी येतात रे. जीन्स दाखवले त्यांना 500 रुपयाला. म्हणलं 300ला दे म्हणलं. नाही. आणि एक बाहेर गेली आणि एक टॉप होती. 3 जण होते ते. बाहेर निघून तर ते माझ्या पायामध्ये घोटाला हे करायला लागले. ते पुढं करायला लागले. तेवढं ते पडून गेली. हिटमध्ये फरक नाही. उन्हाळा आपल्याकडे थंडी जास्त आहे. बाहेर गाडीवर जर गेलो तर हातात मुंग्याचे. आता काय उन्हाळ्यात फक्त इथनं नेवाळे वस्तीपर्यंत जायचं. उन्हाळ्यात आता काय गरम पाण्याने केली तर चालतं. थंड पाण्याने. उन्हाळ्यात गरम पाण्याने केली तर मग काय होतं तू आंघोळ करून बाहेर आला ना की अजून गरम व्हायला चालू होतं. कारण की काय होतं गरम पाण्याने बॉडी गरम करते. आणि गरम पाणी बॉडीला गरम करतं. वॉटर नाही गावातला तरी नाही येत तुला. मी गावात राहिलेच नाही शिकायला. गावाला असून सुद्धा येत नाही का तुला? तिसरी चौथी शिकला गावात की मी बाहेर. माझे मित्र एवढं मारायचे ना मारू पाण्यात. आम्ही तर गावात म्हणजे पहिल्यांदाच शिकलो. गावातच शिकलो विहिरीला. ते लहानच वय असते शिकायचं. नंतर नाही शिकलो. थोडं येते म्हणजे गावात शिकलो तसं मग आम्ही कुठं पण गेलो तरी पाहतो. आता मी तर एरियामध्ये काय ते टँक लावून तसंच शिकलोय. डबा मागतात. डबा ते काय टूप वगैरे कशाचा
गाडी राहिलं का थोडंफार शिकलेलं पण भीतलं वाटतं किती वाटते शिकायचं तसंच पावायचं भावाने मला फेकूनच दिलं. आता पण शिकू शकतो. आता काय आता का माझं वय झालं आता काय वय झाले म्हणून नाही शिकायचं. वय झालं का तेच म्हणलं त्याला आता शिकायचं हे म्हणतो ना टँकवर जाऊन तिथं शिकायचं स्विमिंग. येतंय मला थोडं थोडं येतं. रोज जायचं 1 तास आलो म्हणून सांगितलं आहे का इथं जवळ एकच असेल ना. बोडविली पैसे ते बोडविली पैसे 20 रुपये तिकीट आहे. 20 रुपयात 1 तास. ते खदानात बोडविलीत कुठे खजानात नाही रे, इकडे मी गेलेलो इकडे महादेव मंदिर. जवळ आपल्या किती लांब आहे इथून तू आणि येतो बंद करून 20 रुपयात एक दिवस बंद करू 1 तास जायचं. 1 तास सकाळ सकाळ जायचं आपल्या टायमाला आपण इथं सकाळी जायचं मग. हा मॉर्निंगला पण असते की 6 वाजता 7 वाजता. 8 आंघोळ वाजता करूनच ते जायचं डायरेक्ट. आंघोळ करूनच जायची तिथूनच. शॅम्पू ते घेऊन देतो नाही, तसं तसं नाही नाही. असेल की ते कसं नाही. साबण घेऊन जायचं. आतमधून ऐक की आतमधून आला ना तू इथे शॉवर घ्यायला असतं. शॉवर घेताना आंघोळ करायची. साबण घेऊन जायचं. जाते वेळेस पण शावर असते तेवढं. साबण घेऊन जायचं. फक्त तू गेला ना तेव्हा नाही आंघोळ करायची. तू पाण्यातून बाहेर आणला ना नंतर जाते वेळेस शॉवर पहिलं शावर आंघोळ करावी. मग तिथून मग पाण्यात उडी मारायची. जाते वेळेस शावर लावून घरी यायचं. पण त्याचं पाणी फिल्टर होत असेल तरी